नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयंत सावंत तुम्हा सर्वांचं द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आशा करतो आजचा पेपर कंबाईन ग्रुप सीचा तुम्हा सर्वांना खूप सोपा गेला असेल किंवा चांगला गेला असेल. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फोन आले, मेसेज येतात ते की सर पेपर असा होता, पेपर कोण म्हणतं सोपा होता, कोण म्हणतं सर ॲव्हरेज होता, कोणी म्हणतं डिफिकल्ट होता, किती कट ऑफ येतील ह्याच्यासाठी खूप मुलांचे क्वेश्चन्स येत होते. बट मी ते काही सांगणार नाही आजचं. आज फक्त तुम्हाला एवढं सांगतोय अच्छा या लाईव्ह सेशनमध्ये की तुम्हाला मी ज्योग्राफी आणि पॉलिटीचे एक टेंटेटिव्ह आन्सर्स देणार आहेत. ह्याचं एक्सप्लेनेशन मी नेक्स्ट उद्या किंवा परवा घेईलच, जे डिटेलमध्ये असेल. ठीक आहे. आज थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे मला ऍक्च्युली ताप पण आहे, सर्दी पण आहे, पण तरी मी ट्राय करतो की तुम्हाला आन्सर्स आजच्या आज द्यायचे ह्या सब्जेक्टचे. बाकीच्या सब्जेक्टचे रिस्पेक्टेड फॅकल्टीज तुम्हाला लगेच आज टाकतीलच व्हिडिओ. पण आजच्या लेक्चर्समध्ये जर बघा किंवा आजच्या पेपर वाईज बघायला गेलं, पेपर ओव्हरऑल मला विचाराल तर पेपर हा इझी टू मॉडरेट होता. ग्रुप बीचा जो लास्ट संडेला पेपर झाला त्याच्या कम्पेअर टू हा पेपर सोपा होता. ठीक आहे. सो माइट बी कट ऑफ जास्त जाऊ शकतो. ठीक आहे. पण हे आपल्याला क्लिअर आता कळलं कळलं पाहिजे की मॅथ्स रिझनिंग हा जो सब्जेक्ट होता, लक्षात घ्या, कालपर्यंत आपल्याला 15च प्रश्न विचारत होते म्हणजे लास्ट इयर पर्यंत. आता यांनी मॅथ्सचे 10 क्वेश्चन्स आणि रिझनिंगचे 10 क्वेश्चन्स हे कंपल्सरी केलेलं आहे. सेम त्याच्याच बरोबर एक गोष्ट आहे, हिस्ट्रीचे 10 प्रश्न कंपल्सरी विचारतात, ज्योग्राफीचे 10 प्रश्न विचारतात. म्हणजे हिस्ट्री ज्योग्राफीचे क्वेश्चन्स कमी केलेत, मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स वाढवलेत. इवन आपल्या पॉलिटीचे क्वेश्चन जे 10 विचारत होते तर 10चे 15 झालेले आहेत. ठीक आहे. सो आपल्याला आपल्या एक्झामचा अप्रोच ठेवताना किंवा एक्झामचा प्लॅन करताना त्या वेनी विचार करायला, पेपरमध्ये कुठल्या सब्जेक्टवरती किती क्वेश्चन्स विचारतात. म्हणजे काय होतं, आपण तयारी त्या वेनी जर केली तर परीक्षा, लक्षात घ्या, अवघड सोपी हा पार्टच येत नाही. जर तुम्ही प्रॉपर 1 वर्ष डेडिकेटली नीट प्लॅन करून जर अभ्यास केला, म्हणजे सिलेबस एक बघितलं, पीवायक्यूचं अनालिसिस केलं, तर मला नाही वाटत की पेपर तुम्हाला अवघड जाईल. ठीक आहे. सो एनिवेज, आजचा जसा पेपर गेला टेन्शन घेऊ नका. ज्या गोष्टी व्हायच्या त्या होऊन गेलेल्या आहेत. आपलं फक्त सातत्य ठेवा, अभ्यास करत राहा. मी आज तुम्हाला आता ज्योग्राफी आणि पॉलिटीचे आन्सर्स देतो. फर्स्ट पार्टमध्ये मी ज्योग्राफी सांगतो. ठीक आहे. आणि सेकंड पार्टमध्ये लगेच मी तुम्हाला पॉलिटीचे पण एक टेंटेटिव्ह आन्सर सांगणार. मी परत सांगतो, ह्या आजच्या पेपरमध्ये खरं सांगतो ज्योग्राफीचा पॉलिटीचे सोपे प्रश्न होते. ठीक आहे. मॅथ्स रिझनिंगचाही सोपा पार्ट होता, हिस्ट्रीचाही सोपा पार्ट होता. थोडाफार म्हणतो बरं का, इकॉनॉमिक्स आणि करंट म्हणू शकता किंवा सायन्स आहे, थोडं म्हणतोय, थोडं अवघड होतं. बट ओव्हरऑल पेपर बघाल तो इझी टू मॉडरेट होता. ठीक आहे. आणि बाय डिफॉल्ट त्याचा कट ऑफ हा मला असं वाटतो लास्ट म्हणजे ग्रुप बीच्या पेपरच्या कम्पेअर कराल तर कट ऑफ हा थोडा जास्त जाऊ शकतो. ठीक आहे. आता आपण ज्योग्राफीचे आन्सर्स बघूया. ठीक आहे. आपला आजचा सेट जो आहे पेपर हा ग्रुप डीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार मी तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर सांगतो. याच्यामध्ये पहिला हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला ज्योग्राफीचे आन्सर सांगतो. ओके. 10 क्वेश्चन्स बघा तुम्हाला कशावरती विचारलेले, हिस्ट्री सब्जेक्ट विचारले. ठीक आहे. आता इथून सुरू होतो आपला ज्योग्राफी. ठीक आहे. आता ज्योग्राफीमध्ये क्वेश्चन्स काय आहेत, काही मुलं लाईव्ह आलेत का? ओके, चलो, काय हरकत नाही. येस 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 येस, मी उत्तर सांगतो, टेन्शन घेऊ नका, सगळं सांगणार आहे. ठीक आहे. मी डिटेलमध्ये साठी टेन्शन घेऊ नका, मी डिटेलच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आहे ना उद्या टाकेल मी. ठीक आहे. पण आज उद्या किंवा मी परवा टाकेल. थोडी माझी खरं सांगतो तब्येत ठीक नाहीये, पण तरी पण मी कारण खूप साऱ्या स्टुडंटचा मला फोन आला, काही मुलं फर्स्ट टाइम दिले त्या मुलांचाही मला फोन आला, मेसेज येतात की सर कसा होता, मी एवढे अटेम्प्ट केलेत, कसं काय वाटतं तुम्हाला, लगेच कट ऑफ किती? असं काही नसतं राजानो. थोडा वेळ द्या, पेशन्स द्या. मी ते तुम्हाला कधी सांगणार नाही, आत्ताही सांगणार नाही किती कट ऑफ लागेल, काय होईल काय नाही. आपण एक टेंटेटिव्ह आन्सर्स बघूया. ठीक आहे. हा, आणि ज्यांना काय वाटत असेल लाईव्ह लेक्चर्स मध्येच या, काय डाऊट वाटत असेल तर प्लीज तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन्स बघू आपण. काय 11 नंबरचा क्वेश्चन, थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान विचारले. लक्षात घ्या काय विचारलेलं आपल्याला, इनकरेक्ट. ठीक आहे. रॉंग स्टेटमेंट, चुकीचं विचारलेलं. खूप सोपा प्रश्न होता, लक्षात घ्या. आता पुण्यात असलेल्या लोकांना लोणावळा माहिती, थंड हवेचे ठिकाण फेमस आहे. आपल्याला विचारले का थंड हवेचे ठिकाण, लोणावळा फेमस आहे,
साताऱ्यातलं महाबळेश्वर हे एक फेमस आहे. ठीक आहे. चला आता इकडे ए आणि बी म्हणजे फर्स्ट आणि सेकंड तर चुकीचं आहे का नाही ते बघू आपण. तोरणमाळ कुठे आहे? तोरणमाळ सगळ्यांना माहिती आहे, सातपुडा पर्वतरांगेतला एक भाग आहे. कुठे येतो सातपुडा पर्वतरांग? आपल्या नंदुरबार मध्ये. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आपल्याला? धुळे. हा चुकीचा आहे. फर्स्ट काय दिलेलं आहे? पाल. जळगाव जिल्ह्यामध्येच पाल आहे. म्हणजे ऑप्शन सेकंड इज अ रॉंग. म्हणजे चुकीचं विधान विचारले. म्हणजे आपलं जे उत्तर आहे हे 2 नंबरचं उत्तर आहे, जे की तोरणमाळ. ठीक आहे. कारण आपल्याला प्रश्न विचारले चुकीचे विधानावर. बरं का? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वा, नद्यांबद्दल क्वेश्चन्स विचारलाय बरं का. आता नीट बघा. हा क्वेश्चन जर आपण नीट बघितला तर मला हा क्वेश्चन कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत. ते कसं आहे ते सांगतो. ठीक आहे. हो 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 हो, मी सांगतो कसं चुकीचं ते पण सांगतो. हा, टेन्शन घेऊ नको. तो एक जण चॅट करतोय, काय हरकत नाही. ठीक आहे. खालील विधानांचे चुकीचे, लक्षात घ्या, फर्स्ट क्वेश्चन पण चुकीचे विधान होतं, सेकंड क्वेश्चन पण आपल्याला काय विचारलंय? चुकीचे विधान होते. चुकीचं म्हणजे काय? चुकीचं काढायचं. ठीक आहे. वर्धा वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूर शहराच्या नैऋत्येस होतो. मुळामध्ये आपल्याला या दिशा कळल्या पाहिजेत. लक्षात घ्या कुठे कोण आहे. ठीक आहे. हे आपल्याला तुम्हाला माहिती, ही पश्चिम आहे, ही पूर्व आहे, ही उत्तर आहे, ही दक्षिण आहे, ही नैऋत्य दिशा आहे, ही ईशान्य दिशा आहे. ठीक आहे. ही वायव्य दिशा आहे आणि ही आग्नेय दिशा आहे. ठीक आहे. आता काय बोललोय? वर्धा वैनगंगेचा संगम होतो का? तर होतो. कुठे होतो? आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतो. ठीक आहे. बघा चंद्रपूर, बघा असा चंद्रपूर येतो आणि चंद्रपूरच्या शेजारी आहे आपला गडचिरोली. आणि आपल्याला स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं? वर्धा वैनगंगा नद्यांचा संगम चंद्रपूर शहराच्या नैऋत्येस. बघा चंद्रपूर जर शहर इकडे, त्याच्या चंद्रपूरच्या नैऋत्येस होईल का याचा संगम? फर्स्ट स्टेटमेंट वाईज तर नाही. संगम आहे का? तर आहे. इथे वैनगंगेच्या ऐवजी जर पैनगंगा म्हणली असते ना, काय याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंटमध्ये वर्धाच्या ऐवजी वर्धा व वैनगंगा म्हणले ना, वैनगंगाच्या ऐवजी जर पैनगंगा म्हणले असते ना, तर ह्याचं उत्तर हे माइट बी बरोबर आलं असतं. लक्षात घ्या. कारण या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरून येणारी वर्धा आणि इकडून येणारी पैनगंगा या नद्यांचा संगम आहे. ठीक आहे. सो हा जो आपला ऑप्शन दिलेला आहे यांनी काय म्हणले? वर्धा आणि वैनगंगा म्हणले. ठीक आहे. वर्धा आणि वैनगंगा म्हणले. मी काय सांगतो तुम्हाला, वर्धा आणि पैनगंगा जर नद्या असत्या तर माइट बी हे जो फर्स्ट ऑप्शन आहे ते तुमचं बरोबर आलं असतं. ठीक आहे. पण आपल्याला दिले काय? वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस होत नाही, चंद्रपूरच्या आग्नेयेस म्हणले असते तर उत्तर बरोबर आलं असतं. ठीक आहे. सो माझ्या दृष्टीने फर्स्ट ऑप्शन चुकीचं आहे. सेकंड बघूया. ठीक आहे. कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत का? तर एक्झॅक्टली बरोबर आहे. हे स्टेटमेंट ट्रू आहे. वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वागडी, खुडी या उपनद्या आहेत का? तर हो, हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. तावरजा, तोरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीशी मिळतात. बरोबर आहे? तर नाही. गिरणा कुणाची उपनदी आहे? लक्षात घ्या, गिरणा तापीची उपनदी आहे. ठीक आहे. तावजा आहे, तावरजा आहे का? तोरणा आहे का? मन्याड आहे का? लक्षात घ्या, ग्रुप बी मध्येच आता पण प्रश्न विचारला होता. मन्याड ही कुणाची उपनदी आहे असं संबंधित काहीतरी प्रश्न विचारला होता. गोदावरीची उपनदी आहे का? तर तर ती गोदावरीची कशी? तर गोदावरीची उपनदी आहे मांजरा आणि मांजराची उपनदी आहे मन्याड. त्याच्यावरनं तो क्वेश्चन होता आत्ताच्याच पेपरमध्ये, लास्ट संडेच्या पेपरमध्ये होता. सो गिरणा ही मांजराची उपनदी येते का? तर नाही. गिरणा तापीची उपनदी येते. हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. पण आपल्याला असा क्वेश्चनच नाही दिलेला आहे. ठीक आहे. मला विचाराल तर फर्स्ट आणि फोर्थ क्वेश्चन्स हे चुकीचं आहे. लक्षात घ्या स्टेटमेंट. ठीक आहे. परत एकदा सांगतो, वर्धा आणि वैनगंगा नदीचा जर आपल्याला संगम चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे का? नैऋत्येस नाही. बघा चंद्रपूर इथं आहे, गडचिरोली इथं आहे. जर चंद्रपूरच्या नैऋत्येस होत असेल तर गडचिरोली इथं दाखवला पाहिजे. ठीक आहे. पण जर तरी ते स्टेट बघायला गेलं, अर्ध स्टेटमेंट चंद्रपूरच्या नैऋत्य दिशेचं विचारायला गेलं तर आग्नेय म्हणलं असतं तर ते स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. पण समजा त्यांना वर्धा आणि वैनगंगाच्या ऐवजी वर्धा आणि पैनगंगा म्हटले असते आणि मग तेव्हा नैऋत्य दिशा ही बरोबर येते. ठीक आहे. माइट बी हे फर्स्ट आन्सर केलं तुम्हाला उत्तर देतील, सेकंड आन्सर केला ह्याचं उत्तर बदलू शकतं किंवा हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 12. ठीक आहे. आणि मी हे टेंटेटिव्ह सांगतोय बरं का, पण माझ्या दृष्टीने हे उत्तर बरोबरच आहेत.
बरं आलं लक्षात घ्या. मी खूप वेळा पोरांना सांगतो, कोपेन हे वाचूनच जा. क्लायमॅटॉलॉजीचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं क्लासिफिकेशन दरवेळी विचारते. ग्रुप बी ला पण विचारला, आता ग्रुप सी ला पण विचारलाय. ठीक आहे, काय कशाबद्दल विचारेल बघा. हवामानाच्या वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारपट्टीबद्दल बोललेलं आहे. कोणत्या प्रकारचे हवामान आढळते, त्यात ब्रॅकेटमध्ये दिले मुंबईच्या दक्षिणेकडे म्हणजे कुठला आपला कोकण पार्ट. ठीक आहे, म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये काय. आता लक्षात घ्या, इथं काय जास्त पडतो, हेवी रेनफॉल होतो, म्हणजे हेवी मॉन्सून होतो. बरोबर आहे, तसं आपण ऑप्शन बघूया, हेवी रेनफॉल किंवा हेवी मॉन्सून. चला, हे कट झाला, हा कट झाला. जरी तुम्हाला माहिती नसलं तरी सांगतो बरं का. हेवी मॉन्सून आहे का, चला हे किंवा हे आहे मॉन्सूनचं लिहिलेलं आहे. कोरड्या उन्हाळा नाहीये, लक्षात घ्या. कमी कोरड्या हिवाळ्यासह AMW ह्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. काय AMW, कमी कोरडा हिवाळ्यासह हेवी मॉन्सून आहे, हेवी मॉन्सून. ठीक आहे, कोपेन जर तुम्हाला क्लायमॅटॉलॉजीचं क्लासिफिकेशन माहिती असेल, तुम्ही डोळे झाकून याचं उत्तर देऊ शकता. काय AMW. सो 13चा आन्सर काय आहे, सी आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. परत सांगतो, मला माहितीच आहे कोणीतरी क्वेश्चन्सला काहीतरी मेसेज केला असेल. टेन्शन घेऊ नका राजांनो, मी परत सांगतो. ते मेसेज करतात ते डिटेल मी परत सांगतो. आता फक्त मी तुम्हाला एक टेंटेटिव्ह आन्सर्स देतोय. मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या घ्यायचे चान्सेस, उद्या किंवा मी परवा घेऊन टाकेल. ठीक आहे, खालील विधानांपैकी चुकीचे बघा, लक्षात घ्या. परत सारखा आला चुकीचं विचारते बरं का. चुकीचे विधान, ह्याला मार्क करायला शिका. विधान कोणते आहे ते ओळख. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मणिपूर या राज्यांची ही भारतातील राज्य नेपाळ राज्याला लागून आहेत, हे स्टेटमेंट दिले. मला सांगा, नेपाळ, मणिपूरमध्ये खूप तुम्ही बघितलं असेल 2-3 वर्षापासून मणिपूरमध्ये खूप मोठा डिस्टर्बन्स क्रिएट आहे. का डिस्टर्बन्स आहे, नॉर्थ ईस्टचा पार्ट आहे. नॉर्थ ईस्ट नेपाळला लागते का, तर नाही लागत. मणिपूरची बाउंड्री कुणाशी आहे, मणिपूरची बाउंड्री म्यानमार बरोबर आहे. सो फर्स्ट ऑप्शन रॉंग आहे. ठीक आहे, 100%. चला पुढचे बघू. नेपाळ हा भूपरिवेष्ट देश, म्हणजेच काय म्हणतात त्याला, लँडलॉक का. येस, नेपाळ इज अ लँडलॉक कंट्री. ओके, बरोबर आहे, नेपाळ हा लँडलॉक आहे. काय बघा, मधी नेपाळ, वरच्या साईडला तिबेट आहे म्हणजे चायना आहे, आणि खालच्या साईडला भारत आहे, म्हणजे हे लँडलॉक कंट्री आहे का, तर आहे. बघू काय काय, जो चीन आणि भारत या 2 महाकाय देशामध्ये वसलेल्या, बरोबर आहे, 100% ट्रू आहे. भूटान हा देश नेपाळ या देशाच्या भूटान हा देश नेपाळ या देशाच्या शेजारी आहे का, तर नाही. हे लक्षात घ्या. नेपाळ, मग आपलं सिक्कीम राज्य, मग आहे आपलं भूटान. ठीक आहे, म्हणजे नेपाळ आणि भूटानच्या मध्ये कोण आहे, सिक्कीम. ह्यांनी काय सांगितलंय, भूटान हा देश नेपाळ या देशाच्या शेजारी आहे का, तर नाही. लक्षात घ्या, सी स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. त्याच्यानंतर काय दिलंय, ओके, चुकीचे विधाने ओळखा. अ आणि क कुठं आहे, क आणि अ. थर्ड ऑप्शन इज अ करेक्ट. ठीक आहे, आणि आपल्याला लक्षात घ्या, परत सांगतो, चुकीचे विचारले त्याच्यामुळे सोपा प्रश्न होता. हा पण खूप सोपा प्रश्न होता. मॅच द पेअर, किती वेळा सांगितलं तुम्हाला, मिनरल्स वरती प्रश्न असतातच. खनिज संपत्ती आयोगाचा जॉग्राफी बद्दल सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जॉग्राफी मध्ये जर तुम्हाला मार्क पडायचे तर मिनरल्स हा टॉपिक स्किप करायचा नाही. ठीक आहे, बघूया आपण आता काय काय दिलं. जोड्या लावा. खनिज संपत्ती दिले आणि उत्खनन क्षेत्र दिलेले, काय हरकत नाही. मॅग्नीजचे साठे कुठे आहेत, मॅग्नीजचे साठे सगळ्यात जास्त कुठे सापडतात मॅग्नीज, तर मॅग्नीज आपल्याला नागपूर, भंडारा म्हणजे विदर्भात सापडतो. तो पण कुठल्या, पूर्व विदर्भामध्ये सापडतो. तर मॅग्नीज कुठे, हा चिखला म्हणून रिजन आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, तिथे सापडतो. लोह खनिज, मागच्याच वर्षी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोह खनिजाचा म्हणजे आयनची सगळ्यात मोठी फॅक्टरी उघडली. कुठं, गडचिरोलीमध्ये. मग ऑप्शन कुठे, गडचिरोलीमध्ये, सुरजागड. बघा बरं, एचं थर्ड आणि बीचं फर्स्ट लागणार, एचं थर्ड आणि बीचं, म्हणजे हे ऑप्शन कट झाले. चला, काय हरकत नाही, पुढचं बघू आपल्याला. बॉक्साईट बद्दल विचारले. बॉक्साईटचे साठे कुठे सापडतात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बॉक्साईटचे साठे सापडतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तर आहे का कोल्हापूर, अरे सर माहित नाही याच्यात कुठे काय, सोपं होतं ना. कोल्हापूर मधला उदगीरी. आयोग खूप हुशार झाले, लक्षात घ्या. एक लेवल चालू आहे. तुम्हाला आतापर्यंत जिल्हे विचारायचे, आता त्याच्या डिटेलमध्ये आलेत. तुम्हाला क्षेत्र विचार लागलेले. आता उदगीरी कुठे आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी जो तालुका आहे, त्या शाहूवाडी तालुक्यात हे रिजन आहे. तिथे हे सुद्धा म्हणजे कोल्हापूर रिजन मध्ये आपल्याला काय सापडतात, जास्तीत जास्त बॉक्साईटचे साठे सापडतात. मग बीचं
उदगीर याला, म्हणजे सॉरी बॉक्साईटचं उदगीर याला. क्रोमाइट कुठं सापडतं, तर या जाणवली म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. असं ऑप्शन कुठला आहे का बघा, तिथं ए चं थर्ड, बी चं फर्स्ट, त्याच्यानंतर सी चं फोर्थ. ऑप्शन नंबर फोर्थ इज अ करेक्ट. मॅच द पेयर. लक्षात घ्या, खनिज संपत्तीमध्ये तुम्ही फक्त जिल्हे पाठ करून उपयोग नाहीये. एक मिनिट. खनिज संपत्तीमध्ये तुम्ही फक्त जिल्हे पाठ करू नये, तुम्हाला डिटेलमध्ये याचे क्षेत्रही माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो याचं उत्तर होतं थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे? काय विचारलेलं आहे? प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही. आता मुळामध्ये ही कधीच तयार झालेली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही 2020 ची आहे. या योजनेचं उद्दिष्टच काय होतं, जे फिशिंग बेस आहे किंवा मत्स्य जे आहे, म्हणजे लक्षात घ्या फिशिंगवर बेस असलेल्या ह्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. सस्टेनेबल म्हणजे काय, शाश्वत विकास. पण शाश्वत विकास म्हणजे काय एकदम प्रोग्रेसिव्ह करायच्या गोष्टी का, तर नाही. शाश्वत म्हणजे आरामात पण डेव्हलप पण करता आले पाहिजे. ठीक आहे. याच्यातल्यानुसार आता आपण ऑप्शन बघू. काय योजनेचे उद्दिष्ट नाही बनले बरं का, बघू आपण कुठले कुठले नाहीयेत. मासेमारी, सामाजिक, भौतिक, आर्थिक सुरक्षा. ह्याचं काय संबंध येतो मासेमारीची, सामाजिक, भौतिक, आर्थिक सुरक्षा? काही गरज नाहीये, हे चुकीचं आहे. ठीक आहे. मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे. अरे शाश्वत विकासामध्ये 4 पटीने वाढवणे संबंध येतो का राजनू? शाश्वतचा सस्टेनेबल ग्रोथ, सस्टेनेबल लक्षात घ्या. ठीक आहे. सो बी इज ऑल्सो रॉंग. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर करणे बरोबर आहे. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हे पण बरोबर आहे. आपल्याला काय वाढवायचंय लक्षात घ्या, त्याच्यामध्ये ओके, यांच्यामध्ये काय करायचं, यांचे प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवायची, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे क्वालिटी वाढवायची, लक्षात घ्या. एनहान्सिंग द फिश प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे. सो क आणि ड बरोबर आहे आणि अ आणि ब चुकीचं. असे ऑप्शन आहे का? सर्वच उद्दिष्टे बरोबर आहे. कड हे तर काय नाही, हे पण नाही. अ आणि ब उद्दिष्ट नाही. हा बघा, हे ऑप्शन सॉरी अ आणि ब उद्दिष्टात नाहीत. मी आहेत वाचलं. अ आणि ब उद्दिष्टात नाहीत म्हणजे आपल्याला नाही विचारलेलं उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट नाही म्हणजे हे दोघं नाहीयेत. अ आणि ब उद्दिष्टे नाहीत. उद्दिष्टे कोणते कोणते आहेत? शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर करणे, मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे, हे दोन्ही याचे उत्तर आहेत. म्हणजे अ आणि ब हे उद्दिष्ट नाहीत, म्हणजे याचं 16 नंबरचं उत्तर काय येतं? सी येतो. हा एक ट्रिकी क्वेश्चन होता बरं का, खूप भारी क्वेश्चन आहे. भारताच्या प्रथम क्लोन म्हणजे काय लक्षात घ्या, क्लोन समजतं ना, ज्याचे 2 जेनेटिक मिक्स करून एक काव तयार केली. कोणती काव? म्हणजे गाय जी जन्माला आलेली गिर गायच्या वासराचे नाव काय असं विचारलेले 2023 मध्ये केलेलं आहे. कुणी केलेलं आहे लक्षात घ्या, NDRI. ठीक आहे, कधी केलेले? 2023. काय NDRI आहे? नॅशनल काय म्हणतात त्याला आपण, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट ही कुठं आहे? ही हरियाणामध्ये, कर्नालमध्ये आहे. ठीक आहे. NDRI काय? नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट. ही हरियाणा, आपल्या ह्या राज्यामध्ये, हरियाणा राज्यातील कर्नाल इथे ही इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटनी 2 काऊच किंवा 2 जीन्स एकत्र करून एक गिर गायचं ब्रीड तयार केलं. त्याचं नाव विचारलंय. कधीच आहे, मी परत सांगतो, रिसेंटली भारताची पहिली ही काऊ आहे जी ब्रीड म्हणजे कोलन करून केलेली आहे. त्याचं नाव विचारलेलं. कशासाठी केलेलं आहे? तर दुधाचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी केलं आहे. तर काही ऑप्शन मध्ये तुम्हाला लुनी सापडतील, म्हणजे काही याच्यामध्ये तुम्ही तर बघाल कोणी तुम्हाला गंगा सांगेल. बट जर तुम्ही नीट करंट अफेअर्स किंवा त्यावेळेचा पेपर जर वाचला असता, सप्टेंबर 2023च्या पिरियड मध्ये झालेले, ह्याचं एक्झॅक्ट उत्तर गंगा आहे बरं का. काही लोक तुम्हाला लुनी सांगतील, बट लुनी नसून ह्याचं एक्झॅक्ट उत्तर गंगा आहे. ठीक आहे. सो आता आयोग काय देतं हे बघणं तेवढंच गरजेचं आहे बरं का. पण लुनी आणि गंगा हे दोन्ही आहेत, पण एक्झॅक्ट न्यूज पेपरचा जर बेस बघून घेतला तर त्याचं उत्तर गंगा आहे. ठीक आहे. सो गंगा याचं आन्सर आहे 17 नंबरचं. 18 नंबरचं काय दिलेलं आहे? ऍज पर संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची, लक्षात, संयुक्त राष्ट्राच्या जागतिक कार्यसूची 2015 नुसार सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती?
ठीक आहे. आता हा जॉग्राफीच्या संबंधित अशा प्रश्नाचं जर तुम्ही स्किप जरी केलं असतं तरी काय हरकत नव्हतं, पण तरी याचं उत्तर तुम्हाला माहित नसेल तरी सांगतो. हे जो उद्दिष्ट कधी होता लक्षात घ्या, 2015चे आहे, युएन मध्ये ठेवलेलं आहे. हे 2016 ते 2030 पर्यंत यांचं टार्गेट होतं. ठीक आहे. काय ह्यांनी काही सब्जेक्ट टार्गेट केलेले आहेत सर, कशाबद्दल? सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी. युएननी काय केलेले आहेत? सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काही सब्जेक्ट केलेले. 2015 मध्ये ही योजना आणली होती. या योजनेअंतर्गत 17 सब्जेक्ट होते, लक्षात घ्या. ह्याचं उत्तर आहे 18चं फर्स्ट. नंतरचा क्वेश्चन विचारलाय यमुनेच्या ट्रिब्युटरीवरती, बरं का. यमुना नदी आहे ना, यमुना नदीच्या ट्रिब्युटरीवरती विचारलंय. यमुनेच्या उपनद्या पूर्व ते पश्चिम अशा क्रम लावा, लक्षात घ्या. पूर्व ते पश्चिम विचारलेले आहे. खूप मुलांना हे थोडं, आणि लक्षात घ्या पेपरमध्ये टेम्परामेंट तुम्हाला कसा मॅनेज करता येईल हे त्याचा सगळा खेळ आहे. तुमचा खूप अभ्यास झाला असेल आणि गडबडीत तुम्हाला क्वेश्चन विचारलाय पूर्वेकडून पश्चिमेकडे, तुम्ही गडबडीत पश्चिमेकडून पूर्वेकडे मार्क केला असेल तर लक्षात घ्या प्रश्नाचं उत्तर माहिती असून सुद्धा तुमचं चुकणार आहे. ठीक आहे, किंवा चुकलं असेल. ठीक आहे. सो त्याच्यामुळे पेपरमध्ये टेम्परामेंट आपला बॅलन्स करायला शिका. ठीक आहे. ओव्हर एक्साइटेड किंवा ओव्हर टेन्शन पण घ्यायचं नाही. काय विचारलेलं आपल्याला? ही आहे आपली पश्चिम बाजू, ही आहे आपली पूर्व बाजू. पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारलेले. तर पूर्वेला सगळ्यात कोण येणार आहे? तर चंबळ. लक्षात घ्या चंबळ. हे ऑप्शन कट झालं. चंबळच्या नंतर कोण येते? सिंध येते. मग बेटवा येतो, हे केन येतं. ह्या कोण आहेत? ह्या सगळ्या यमुना जी रिव्हर आहे यमुनेच्या राईट हँड ट्रिब्युटरीज आहेत, लक्षात घ्या. म्हणजे उजवीकडून मिळणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे. याचं उत्तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, चंबळ, सिंध, बेटवा, केन. म्हणजे पश्चिमेला केन आहे, मग बेटवा, मग सिंध, मग चंबळ. पश्चिमेकडून पूर्वेकडे, पण आपल्याला विचारले पूर्वेकडून पश्चिमेकडे, लक्षात घ्या. सो याचं उत्तर सेकंड इज अ करेक्ट आन्सर, 19. त्याच्यानंतर जॉग्राफीचा हा लास्ट क्वेश्चन विचारलाय. ह्या क्वेश्चन्स मध्ये करंट बेस्ड क्वेश्चन्स विचारलेला आहे. याच्यामध्ये काय विचारले बघा. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण नियम, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण नियम 2025 नुसार महाराष्ट्र राज्यातील किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवण्यात येईल? हा फॅक्च्युअल बेस्ड प्रश्न होता. करंट वाचला असं तर याचं उत्तर आहे 40. ठीक आहे. मला सगळ्यांनी मेसेज करून सांगा किती तुमचे जॉग्राफीचे. खूप सांगतो तुम्हाला, जॉग्राफीचे क्वेश्चन सोपे होते, स्ट्रेट फॉरवर्ड होते, काही जास्त विचार करण्यासारखे नव्हते. अभ्यास असेल, चांगली रिव्हिजन असते तर जॉग्राफीचे हे क्वेश्चनचे उत्तर जॉग्राफीचे 10 पैकी तुम्हाला मिनिमम सांगतो 7-8 प्रश्न सुटण्यासारखे होते. 1-2 थोड्या सिली मिस्टेक्समुळे माइट बी चुकू शकतात. ठीक आहे. किंवा असं जसा हा करंटचा बेस्ट प्रश्न विचारलेले माइट बी त्याच्यामध्ये त्या गोष्टी होऊ शकतात. पण बाकीचं ओव्हरऑल विचाराल तर जॉग्राफी इझी होता. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पॉलिटी घेतो. नमस्कार. आपण मगाशी पार्ट फर्स्ट मध्ये जॉग्राफीचे क्वेश्चन्स बघितलेत. आता पार्ट सेकंड मध्ये आपण पॉलिटीचे टेंटेटिव्ह क्वेश्चनचे आन्सर्स बघूया. ठीक आहे. हा, कोणाला काही डाऊट असेल मेसेज करताय, सांगत चला. ठीक आहे. मला पण त्याच्याने कळेल की तुम्हाला काय वाटतं काय नाही. जॉग्राफी झाला. तुम्हाला इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मॅथ्स, रिझनिंगच्या हे मॅम आणि सर रिस्पेक्टेड फॅकल्टीज घेणारच आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता मी जेवढं सांगतोय तेवढं तुम्ही नीट करून घ्या. म्हणजे मी जॉग्राफी आणि तुम्हाला पॉलिटीचे आन्सर सांगतोय. ठीक आहे. हा, चलो. पॉलिटीमध्ये काय क्वेश्चन्स आहेत बघूया. आता पॉलिटी पण मला विचाराल तर सिरियसली सांगतो, पॉलिटीचे क्वेश्चन्स सुद्धा सोपे होते, स्ट्रेट फॉरवर्ड होते, खूप सोपे प्रश्न होते, लक्षात घ्या. इथे सुद्धा तुम्हाला 15 पैकी 12 मार्क पडण्यासारखे प्रश्न होते. ज्या पोराने अभ्यास केलाय त्यांना नक्कीच याचा फायदा आहे. ठीक आहे. क्वेश्चन्स बघूया. खालील पैकी अयोग्य, ह्यावेळी आयोगाने काय केलेलं आहे? चुकीचे विधानाचाच धडाका लावलेला आहे. ठीक आहे. काही हरकत नाही, पाहू आपण. एच व्ही अय्यंगार काय मेसेज करतोय? हा, ठीक आहे. सांगतो. एच व्ही अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेख होते. आरेख म्हणजे यस, चीफ ड्राफ्ट्समॅन.
असं त्यांचं म्हणणं आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट काय, एच एन मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते, सेक्रेटरी ना, ओके सेक्रेटरी. फक्त आणि प्रेम बिहारी नारायण रायजा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते, म्हणजे कॅलिग्राफी, हा कॅलिग्राफर, येस. ओके. आता काय विचारलेले आपल्याला ह्याच्यातले चुकीचं स्टेटमेंट विचारले. एच व्ही अय्यंगार कोण होते? एच व्ही अय्यंगार सेक्रेटरी होते, लक्षात घ्या. म्हणजे अ च सेकंड आहे आणि ब च फर्स्ट आहे, लक्षात घ्या. आणि कोण, एच एन मुखर्जी हे कोण होते? एच एन मुखर्जी हे चीफ ड्राफ्ट्समॅन होते, लक्षात घ्या. एच एन मुखर्जी हे चीफ ड्राफ्ट्समॅन होते आणि एच एन अय्यंगार सॉरी एस एन मुखर्जी हे चीफ ड्राफ्ट्समॅन होते आणि एच व्ही अय्यंगार काय होते? सेक्रेटरी होते. आणि एच एन मुखर्जी काय होते? चीफ ड्राफ्ट्समॅन होते. म्हणजे अ आणि ब स्टेटमेंट चुकीचं आहे, फक्त ही व्हाईस वर्स होता. आता आयोगाने मुद्दाम हा क्वेश्चन टाकलेला आहे, कशासाठी? तुम्ही गडबडीत काहीतरी मिस्टेक करावी म्हणून आयोगाने टाकलेलं आहे. सो जर तुम्ही शांत डोक्याने हा प्रश्न नीट वाचला असता, तुमचं उत्तर सगळ्यांचं बरोबर आलं असेल. आय होप सगळ्यांचं आलंच असेल, पण ज्यांचं चुकलं असेल थोड्या सिली मिस्टेकमुळे, त्यांनी ही चूक केली असेल, आय होप. ठीक आहे. आणि सी स्टेटमेंट इज करेक्ट आहे. आपल्याला अयोग्य विचारलंय, तर अयोग्य काय, अ आणि ब दोन्ही अयोग्य आहेत. क तर बरोबर आहे. कॅलिग्राफी कोणी केलेले आहेत? प्रेम बिहारी नारायण रामजादा. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आता इथे विचारले, खालीलपैकी योग्य कथने म्हणजे स्टेटमेंट ओळखा. कुणासाठी? स्टेट लेजिस्लेचरसाठी. ठीक आहे. सामान्य विधेयक म्हणजे काय? ऑर्डिनरी बिल हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. ठीक आहे, बरोबर आहे ना. ऑर्डिनरी बिल कोणी मांडू शकतं? त्याला मिनिस्टरच पाहिजे किंवा मिनिस्टरच मांडू शकतो किंवा अजून कोणी प्रायव्हेट पर्सन पण मांडू शकतो ऑर्डिनरी बिल. ऑर्डिनरी बिलचं नाव म्हणूनच त्याला ऑर्डिनरी म्हणतात ना. ठीक आहे. सामान्य विधेयक हे कुणी मांडू शकतं किंवा धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकतं. कसं काय शक्य आहे? त्याचं नावच आहे ना मनी बिल. मनी बिल कोण मांडणार? मनी बिल हा रिस्पेक्टेड मिनिस्टरच मांडतो, लक्षात घ्या. मनी बिल हा रिस्पेक्टेड मिनिस्टरच मांडतो, कोणताही माणूस बाकीचा मांडू शकत नाही. सो आन्सर स्टेटमेंट बी इज अ रॉंग. कुणाबद्दल विचारलं आपल्याला? योग्य. ए स्टेटमेंट इज अ ट्रू. ठीक आहे. सो 2052 च फर्स्ट क्वेश्चन करेक्ट आहे. ओके. बलवंतराय मेहता कमिटी कशाबद्दल आहे? बलवंतराय मेहता कमिटी ही 1957 मध्ये आलेली लोकल बॉडीसाठी कमिटी, लक्षात घ्या. ठीक आहे. लोकल बॉडीसाठी कमिटी होती बलवंतराय मेहता कमिटी. ह्या बलवंतराय मेहता कमिटीच्या काय शिफारसी, योग्य शिफारसी ओळखा असं विचारलेले. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. ऑब्विसली बलवंतराय मेहता यांचं हेच म्हणणं होतं, जास्तीत जास्त पॉवर ग्रामप्रशासनाला द्या, त्यांचे प्रश्न त्यांनी सोडू दे, त्यांच्यातलाच कुणाला तर लोकांना इलेक्ट करून येऊ दे, हे त्यांनी सांगितलं होतं बलवंतराय मेहताने 1957 ला. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. पंचायत राज समितीने जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. प्रत्यक्ष नाहीये, त्यांचं म्हणणं होतं अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट इलेक्शन करून त्यांच्यातले घ्यावे, असं बलवंतराय मेहता. आपल्याला कुणाबद्दल विचारलंय? बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीबद्दल विचारलेलं आहे. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावेत, हे त्यांचं स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला काय विचारले? योग्य विचारले ना. योग्य मध्ये अ आणि क, म्हणजे 53 च थर्ड ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट 54. खूप सोपा प्रश्न. कोणत्या परिशिष्टेमध्ये भारताची अधिकृत भाषा ची यादी आहे? किती अधिकृत भाषा आपल्या संविधानामध्ये? कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेजेस कोणत्या कोणत्या आहेत? 12 शेड्यूल मधले, सॉरी कोणत्या किती भाषा आहेत किंवा किती कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज आहेत? तर कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज 22. कोणत्या ह्याच्यामध्ये येतात? 8व्या शेड्यूल मध्ये, 8 शेड्यूल मध्ये येतं. 12 शेड्यूल पैकी 8व्या शेड्यूल मध्ये काय येतं आपल्याकडे? हे खूप वेळा झालेलं आहे, लक्षात घ्या. खूप वेळा प्रश्न सांगितले पण तुम्हाला. ठीक आहे. कुठल्या तुम्हाला लेक्चर मध्ये सुद्धा शिकवलेलं आहे. कोणत्या परिशिष्टेमध्ये अधिकृत भाषा आहेत? तर 22 भाषा आहेत. कुठल्या? 8व्या शेड्यूल मध्ये. सोपा क्वेश्चन होता हा. ही क्वेश्चन खूप सोपा आहे. काय विचारले? केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्ती डॅश संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्कांमधून वगळलेला आहे. किती वेळा हे झालेले आणि अगदी सोपा क्वेश्चन कुठला? राईट टू प्रॉपर्टी. राईट टू प्रॉपर्टी हे काय केलेलं आहे? हे फंडामेंटल राईट्स मधून म्हणजे मूलभूत हक्कातून काढलेलं आहे. 44व्या घटना दुरुस्ती म्हणजे 1976 मध्ये झालेले 1976 मध्ये झालेले. आणि आता हे कसला झालेला? संपत्तीचा हक्क तुमचा लीगल राईट झालाय. कोणत्या? अंडर
आर्टिकल 300AA मध्ये झालेला आहे, लिगल राईट झालेला आहे तुमचा. ठीक आहे, हा मूलभूत हक्क होता कधी 1976 पर्यंत, पण 44वी घटना दुरुस्ती करून 44वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये हा मूलभूत हक्क काढून त्याला कसला केला, लिगल राईट्स केला आहे अंडर आर्टिकल 300A. सो ह्याचं उत्तर काय होतं, सी. खूप सोपा प्रश्न होता 55चा सी. ठीक आहे. नंतर केंद्र आणि राज्याच्या समवर्ती सूचीमध्ये संधी प्रकाश क्षेत्र म्हणजे ट्विलाइट झोन असे कोणी संबोधलेले आहेत, लक्षात घ्या. त्याचं उत्तर आहे सर आयव्हरी जेनिंग. सर आयव्हरी जेनिंग यांच्या म्हणण्यानुसार काय होतं, केंद्राकडं म्हणजे काय लक्षात घ्या, केंद्र आणि राज्याच्या म्हणजे केंद्राकडे काही सब्जेक्ट आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे काही सब्जेक्ट आहेत, स्टेट गव्हर्नमेंटकडे काही सब्जेक्ट आहेत, आणि ह्या दोघांचे मिळून म्हणजे ह्या दोघांचे सोडून राहिलेले सब्जेक्ट काय केलेत आपण कन्करंट लिस्ट मध्ये टाकले. सर आयव्हरी जेनिंग यांच्या म्हणण्यानुसार काय होतं, कन्करंट लिस्ट म्हणजे हा कॉन्फ्लिक्टचा पार्ट आहे बिटवीन स्टेट आणि युनियन, म्हणजे राज्य आणि केंद्रांच्या मध्ये एक कॉन्फ्लिक्टचा पार्ट आहे, म्हणजे कुठला, ज्याला आपण म्हणतो कन्करंट लिस्ट. म्हणून त्यांनी हा शब्द वापरलाय कशाला, ट्विलाइट झोन. कोणी, सर आयव्हरी जेनिंग्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचं उत्तर सी आहे 55. 57 लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती डॅश असू शकते, बरं का, असू शकते बोलले, पॉसिबिलिटी बद्दल विचारलेलं बरं का. बघू आपण काय. पूर्णपणे निवडलेली, बरोबर आहे. राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित, तेही असू शकते. अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित दोन्ही असू शकते. बिकॉज इट मे बी, पॉसिबिलिटी असू शकते बोलले, लक्षात घ्या. आहेच असं बोलले का, नाही. मग म्हणून काय, लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर समिती स्थापन केली आहे, ही डॅश डॅश असू शकते. काय, पूर्णपणे निवडलेली असू शकते, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित असते, अंशतः निवडलेली किंवा अंशतः नामनिर्देशित. हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. याचा अर्थ याचं वरील सर्व हे ऑप्शन, फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, 57चा फोर्थ. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, सार्वजनिक निवडणुकीच्या नंतर पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्ष, तत्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतो? डोळे झाकून सरपंच, खासदार, आमदारांचा काय संबंध येतो का? बिलकुल नाही. उपसरपंच तर नंतरचीच गोष्ट आहे. सरळ सरळ सोपा प्रश्न होता. याचं उत्तर काय होतं, सरपंच. 58चा सी. हा एक सोपा प्रश्न एकदम. काय, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील कशाबद्दल बोलतात, लक्षात घ्या, एक्झिक्युटिव्ह पॉवर बद्दल बोलते. अनुच्छेद म्हणजे कोणत्या आर्टिकल नुसार राज्याची कार्यकारी सत्ता म्हणजे काय, स्टेटची एक्झिक्युटिव्ह पॉवर कुणाकडे आहे, गव्हर्नरकडे. कोणत्या आर्टिकल अंडर, डोळे झाकून रे, 154. किती वेळा झालेलं आपलं 154. राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद डॅश नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आली आहे अंडर आर्टिकल 154. ठीक आहे. सो याचा आन्सर ए, फर्स्ट आहे. ठीक आहे. भारतातील कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आली? ओके, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बद्दल गोष्ट बोलत आहे. ठीक आहे. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन माहिती आहे तुम्हाला कशात आहे, फंडामेंटल राईटचा पार्ट आहे, बरोबर आहे. तर आता ह्याच्याबद्दल आपल्याला काय विचारलेले, ही सूची कोणत्या सूचीमध्ये आहे, काय म्हणतोय आता हा, ठीक आहे. हो हो हो, बरोबर आहे तुझं. हा, बरोबर आहे 154. हा, बरोबर. ठीक आहे, मी सांगतो मित्रा, तू टेन्शन घेऊ नको, मी सगळ्या डिटेल्स मध्ये लेक्चर घेणार आहे तेव्हा सगळं सांगतो. ठीक आहे. हा, चलो. द प्रोव्हिजन ऑफ द प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन इज अ फाउंड विच ऑफ द फॉलोइंग लिस्ट, कोणत्या तरतुदीमध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणले फक्त काय, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन फक्त समवर्ती सूचीमध्ये, फक्त राज्य सूचीमध्ये, केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये. लक्षात घ्या, फक्त समवर्ती सूचीमध्ये आहे का, तर नाही. फक्त राज्य सूचीमध्ये तर विशेष येत नाही, राज्यामध्ये तर नाहीच आहे. मग राज्यामध्ये नाही म्हटलं हे ऑप्शन कट झाला. केंद्र सूचीमध्ये आहे का, तर आहे ना. तुम्हाला डिफेन्स ओरिएंटेड वगैरे ह्याच्यामध्ये नियर अबाउट एक 9 लिस्ट आहेत, आणि ह्याच्यामध्ये जर बघायला समवर्ती म्हणजे नियर अबाउट 3 लिस्ट आहेत. सो ह्याच्या जर प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बद्दल विचारलं तर ऑप्शन सी, युनियन लिस्ट आणि कन्करंट लिस्ट. ह्याचं उत्तर काय आहे, युनियन लिस्ट आणि कन्करंट लिस्ट हे उत्तर आहे. 60चं सी उत्तर आहे. 61चं, लक्षद्वीप
कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आहे? खूप सोपा प्रश्न आहे. कुठला आहे असू शकतं वाटतंय बघा. मद्रास कुठलं आहे? ईस्टर्न कोस्टला आहे. हाच असाच कट झाला. ओडिसा कुठे आहे? ईस्टर्न कोस्टला आहे. कर्नाटक आणि केरळ आहे. आता कुणाच्या जवळ आहे लक्षद्वीप? म्हणजे तसा वाईज नाही बघत, मी तुम्हाला सोप्या भाषेने सांगायला प्रयत्न करतोय. मी जॉग्राफिकल नाही सांगायचा प्रयत्न करते, म्हणजे जॉग्राफिकल वाईज तुम्ही इलिमिनेट करून पण सॉल्व्ह करू शकता. सरळ सोपं उत्तर आहे केरळ. ठीक आहे, केरळ हायकोर्टाच्या अंडर लक्षात घ्या कोण येतं? लक्षद्वीप येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? लक्षात घ्या, सत्य नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू? नॉट ट्रू. ठीक आहे, बघूया. भारतीय राज्यघटनेतील अंमलबजावणीची तारीख, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. हे स्टेटमेंट झोपत जरी विचारलं तरी चुकीचं आहे. लक्षात घ्या, अडॉप्ट म्हणजे स्वीकारलं कधी? 26 नोव्हेंबर 1949. इम्प्लिमेंटेशन कधीपासून आहे? 26 जानेवारी 1950. म्हणून तर आपण रिपब्लिक डे सेलिब्रेट करतो ना, प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारीला आपण डे का सेलिब्रेट करतो? कारण त्या दिवशी इम्प्लिमेंट झालं अख्ख्या देशामध्ये काय? संविधान. मग ह्यांनी काय बोललेलं आहे? अंमलबजावणी झाली का तेव्हा? अडॉप्ट झालेले. अडॉप्टचा अर्थ वेगळा होतो, लक्षात घ्या. अंमलबजावणी तर काय म्हणले बघा, इम्प्लिमेंटेशन कधी झालेलं आहे? 26 जानेवारी 1950 रोजी. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे. बाकीचा प्रश्न वाचायची पण गरज नाही, त्यांनी तरी वाचू, कारण काय काय ऑप्शन्स चुकतात. 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष आलेला आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो. ठीक आहे, जसं मागच्या वेळी आता जे सेशन झालं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं, अधिवेशन झाली, त्या अधिवेशनामध्ये हे याच्यावरून खूप दंगा झाला होता, तुम्हाला माहितीच आहे. कारण RSSचे एक मेंबर आहेत, त्यांनी आपल्या संविधानामधून सिक्युलर हा किंवा धर्मनिरपेक्ष हा शब्द काढावा, ह्याच्यावरून खूप मोठा दंगा झाला होता अधिवेशन, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्याच बेसवरती हा प्रश्न विचारलाय. 42व्या घटनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला गेलेला आहे, बरोबर आहे. ह्याच्या आधी होता का धर्मनिरपेक्ष शब्द? नव्हता. 42व्या घटना दुरुस्ती म्हणजे 1976ला शब्द ऍड झालेला, लक्षात घ्या आपल्या संविधानामध्ये. 42व्या घटना दुरुस्ती 76ला, आत्ताच सांगितलं तुम्हाला, तेच आलेले विचारलेले. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ही संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएट रशियाकडून समाविष्ट करण्यात आलेली काय? बरोबर आहे. ए स्टेटमेंट फक्त 62 नंबरचं फक्त फर्स्ट चुकीचे इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, बाकीचे सगळे स्टेटमेंट ट्रू आहेत. ठीक आहे. नंतर खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? बरोबर जुळत नाही म्हणजे नॉट करेक्टली मॅच. ओके, नॉट करेक्टली मॅच. समतेचा म्हणजे इक्वॅलिटी, बरोबर आहे. 14 ते 18. एक्सक्यूज मी. शोषणाविरुद्धचा अधिकार 23-24. ओके, हे स्टेटमेंट, हे आर्टिकल चुकलेले. हे आर्टिकल 23 आणि 24 मध्ये येतं. कोण? शोषणाविरुद्ध म्हणजे काय? राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार 25-28, बरोबर आहे. स्वातंत्र्य शैक्षणिक अधिकार 29-30 हे बरोबर आहे. सो 63चं सेकंड जे दिलेलं आहे जोड्या, ती जोडी चुकीची आहे. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन 23-24 हे लक्षात घ्या. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न होता. फंडामेंटल राईट वरती खूप प्रश्न विचारले बरं का यावेळी, कमीत कमी 4 प्रश्न विचारले जातात. पोलीस पाटलाची नेमणूक कोणास करण्याचा अधिकार? अरे सोपं आहे, कलेक्टर. ठीक आहे, त्याची नेमणूक विचारले, नेमणुकीचं विचारले. नेमणूक कोण करतं? कलेक्टर करतो, लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? हा प्रश्न लक्षात घ्या, हा इनडायरेक्ट वे मध्ये करंट अफेअर बेस्ड प्रश्न आहे. तो कसा? तो तुम्हाला सांगतो पॉलिटिक्सचा. मागच्याच म्हणजे 2025ला रिसेंटली आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई किंवा ज्याला म्हणतो बॉम्बे हायकोर्ट, लक्षात घ्या, बॉम्बे हायकोर्टचा एक बेंच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवीन स्थापन झालेला आहे. त्याच्या बेसवरती क्वेश्चन्स आहे. आता बॉम्बे हायकोर्टचे बेंचेस कुठे आहेत? तुम्हाला माहिती आहे, एक मुंबईमध्ये आहे, दुसरं आहे नागपूरमध्ये आहे, तिसरं आहे म्हणजे आपल्या औरंगाबादमध्ये आहे, चौथा आहे म्हणजे पणजी गोव्यामध्ये आहे, आणि आता 5वं ओपन झालं ते म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये. त्यांनी काय विचारलं? खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? डोळे झाकून उत्तर आहे त्याचं बॉम्बे हायकोर्ट. ठीक आहे, मुंबई हायकोर्ट. ठीक आहे, सोपा प्रश्न होते, लक्षात घ्या. पॉलिटीमध्ये सुद्धा तुम्हाला 15 पैकी कमीत कमी 10 ते 12 प्रश्नाची उत्तरं सरळ सरळ होती, काही अवघड नव्हतं. ठीक आहे, मी आशा करतो तुम्हा सर्वांना
आताचा पेपर चांगला गेला असेल, ह्या प्रश्नाची मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही खूप मेसेज करत आहात, ठीक आहे, मला ते व्हायब्रेट होतंय. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगतो, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला भेटणार आहेत. मी डिटेलमध्ये तुम्हाला सगळे उत्तर उद्या देऊ, एक्सप्लेनेशन सकट देऊ, कशा आले काय आले विथ डायग्राम सांगतो. आता फक्त तुम्ही एक टेंटेटिव्ह अंदाज काढून घ्या. एक तुम्हाला कळालं असेल की ज्योग्राफीचे किती क्वेश्चन्स बरोबर आले, पॉलिटीचे किती बरोबर आले. तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता, ठीक आहे. बाकीचे सब्जेक्ट बद्दल, बाकीचे सब्जेक्टचे लेक्चर्स किंवा सॉरी बाकीचे सब्जेक्टचे आन्सर्स टेंटेटिव्ह तर तुम्हाला रिस्पेक्टेड फॅकल्टी सांगतीलच आज, ठीक आहे. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. अजून एक गोष्ट, जर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही गोष्टी वाटल्या असेल तर नक्की कमेंट करा. वन्स अगेन थँक्यू.